आजी आज वरण भात बनवतेस? हो बनवते. तुला खायचंय का बाळा? हो. तेल तापायला ठेवलंय मी आता ह्यात कुकरमध्ये. आपण आता कुकरमध्ये वरण करणार आहे. एक टोमॅटो चिरून घेतलाय, कोथिंबीर चिरून घेतली, कढीपत्ता घेतलाय, लाल मिरच्या घेतल्यात कारण की लाल मिरच्यांमुळे चव येते वरणाला चांगली. हिरव्या मिरच्या आहेत पण आम्हाला लाल मिरच्या आवडतात. आणि हा लसूण सोलून टेचून घेतलेला आहे. जिरं घेतलंय, हळद, मीठ आणि ही तुरीची डाळ घरची आपली भिजवून घेतलेली, कारण की भिजवली की छान मस्तपैकी शिजते. आता आपण तेल तापायला ठेवलंय. त्या तेलात टोमॅटो चिरून टाकलेला आहे. लसूण टाकते त्यात आता फोडणीला आणि कढीपत्ता आणि आता या मिरच्या टाकते. जिरं टाकते 1 चमचा, हळद टाकते 1-1.5 चमचा आणि 1 चमचा मिठाचा. आणि आता ही फोडणी चांगली हलवून घ्यायची आपण. कोथिंबीर टाकायची आणि ही भिजवून घेतली. आता आपण डाळ टाकणार आहे. ही गावरान डाळ असल्यामुळं भिजवून घ्यावी लागते आणि भिजवली की एकदम मस्त सुरमट वरण होतं आणि डाळ पण छान शिजते. आजी वास तर खूप मस्त येतोय का? हो ना, गावरान वरण आहे आपलं. गावरान डाळीचं वरण आहे, त्यामुळे वास सुंदरच येणार आणि गावरान पद्धतीचं वरण आहे. तुम्हाला पण खायला आवडेल ना असं वरण? त्यांना आवडेल ना. आणि आता आपण पाणी ओतणार आहोत. एक तांब्या पाणी ओतलंय. कलर बघा किती छान आला आणि वास पण एकदम खमंग येतोय. तर आता वरण बनवून झालंय. आजी वरण भात तर खूप छान वाटतोय. आवडला ना तुला? मस्त झालंय. तुम्हालाही आवडेल ना असं वरण भात खायला? मला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.